नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे. दैनिक चालू वार्ता आमचं जे वृत्तपत्र आहे त्या माध्यमातून आज आपण आलेलो आहे अशा एका ठिकाणी ज्या ठिकाणी आपण आताच डॉक्टर साहेबांनी एक बाईट दिली. या मगाशी म्हणलं की चांगले जे आय टी क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांचं सुद्धा इथलं आय टी बंद करणारं सेक्टर आणि निसर्गाने सौंदर्य फुलणारं असं जे गाव आहे घेरा. या घेरा या गावाच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत. इथं डॉक्टर गौतम बेंगाळे हे यांची अशी मागणी आहे की या निसर्गरम्य अशा ठिकाणी आपले इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असावी असं त्यांचं एक मानस आहे आणि त्यांना या इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीला गौतम बुद्धाच्या नावाने हे युनिव्हर्सिटी स्थापन व्हावी अशी त्यांची मागणी आहे. आणि ही सर्व जी मंडळी आपण बघतो आहे ही सगळी लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी कृती समितीची ही सगळी लोक आहेत. तर या सगळ्या लोकांची अशी मागणी आहे की ही जमीन जी फॉरेस्ट विभागाची आहे, जे महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखाली येते, तर त्यांच्याकडून ही जमीन या युनिव्हर्सिटीला देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया की सविस्तररित्या नेमकी डिमांड काय आणि त्यांचं काय पुढं. आम्ही लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करावी अशी मागणी 3 वर्षापासून केलेली आहे. त्या संदर्भामध्ये ही जी जमीन आहे ती वन विभागाची आहे. वन विभागाशी आम्ही संपर्क केला, पत्रव्यवहार केलेला आहे. वन विभागाने आम्हाला लेखी दिलेला आहे की ही जमीन उपलब्ध आहे आणि उपलब्ध आहे, परंतु त्याला केंद्र शासनाची मान्यता लागते. त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून वन विभागाने प्रस्ताव सादर केला पाहिजे. तो प्रस्ताव अद्याप सादर केलेला नाही. उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्याकडून हे विद्यापीठ स्थापन केलं जाणार आहे. त्यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार केला. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील लेखी पत्र आम्हाला दिलेलं आहे की लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची जबाबदारी ही आमच्या शिक्षण विभागाची आहे. दरम्यान जो पत्रव्यवहार आपण जमीन मागण्यासंदर्भात केलेला आहे तो सर्व पत्रव्यवहार आणि त्यांची शिफारस त्यांनी वन आणि महसूल विभागाला पाठवलेली आहे. आता ही जबाबदारी वन विभागाची आहे की ती जमीन लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीसाठी वर्ग करावी किंवा देण्यात यावी यासाठी त्यांनी शिफारस करून केंद्र शासनाला कळवायला पाहिजे. तर ह्या टप्प्यामध्ये आम्ही संपर्क करत आहोत, परंतु अजून त्या संदर्भात तो निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आता कृती समितीच्या सर्व जिल्ह्यातले सदस्य जे आहेत ते आता आक्रमक झालेत की अजून निर्णय का करत नाही. त्यासाठी आता या सर्व जिल्हा प्रमुखांनी ठरवलेलं आहे की जर का आपण त्वरित निर्णय करत नसाल तर हे विद्यापीठ लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सरकारने स्थापन करावी, यासाठी आम्हाला जनआंदोलन सर्व जिल्ह्यामध्ये करावं लागेल. अशा प्रकारची भूमिका आता आमच्या जिल्हा प्रमुखांची झालेली आहे आणि त्याची आता आम्ही तयारी करत आहोत. त्या दृष्टीने आत्ता सध्या पाठपुरावा करतो आहोत. परंतु आता हे सगळे शासकीय अधिकारी आणि मंत्री सांगायला लागलेत की निवडणुका जवळ आलेल्या आहेत. तुम्हाला कोणत्याही क्षणी खरं तर निर्णय घेता येतो. निवडणुकीचं कारण सांगायला नको. त्यांनी जे इतर निर्णय केलेले आहेत ते समाजोपयोगी आहेत असंच आपण समजूया. त्याच्यात आम्हाला राजकीय निर्णय घेतले वगैरे असं काही म्हणायचं नाही. परंतु लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी ही देशात एकमेव आहे आणि जगामध्ये या देशाचं नाव करणारी आहे. आणि लॉर्ड बुद्धाने या देशाच्या शिक्षणाला दिशा दिलेली आहे. नालंदा विद्यापीठ आणि तक्षशिला विद्यापीठाच्या माध्यमातून 2500 वर्षापूर्वी बुद्धाने या शिक्षणाची मार्ग या देशाला दिलेला आहे. तर त्या बुद्धाच्या नावाने या देशामध्ये लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी असावी असं आम्हाला सर्वांना वाटतं. आणि त्यासाठी आता आम्ही कृती समितीचे लोक कोणताही त्याग करायला तयार आहे. शासनाने त्वरित निर्णय द्यावा हीच आमची मागणी आहे. मला एक आपल्याला विचारायचं आहे की कालच आपण बघितलं की मोठे मोठे शासन निर्णय घेण्यात आले. त्यातला 5 टोल नाक्याचा जे टोल फ्री केलेला आहे तो निर्णय झाला आणि इतर 18 निर्णय एकाच दिवशी घेण्यात आले. मग त्याच निर्णयामध्ये हा निर्णय का घेता आला नाही, याचं कारण काय असू शकतं तुमच्या मते? त्याचं कारण आहे की हे जे सरकार आघाडीचं आहे, आघाडी म्हणजे 3-4 पक्षाचं सरकार आहे, यांच्यामध्ये ह्या विषयाचं विशेषतः लॉर्ड बुद्धा या विषयाला एकमत होणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने जे काही पक्ष आहेत
त्यातल्या काहींना वाटतंय की व्हावं आणि काहींना वाटतंय की आता त्याची घाई काय आहे, त्यामुळं हे खरं तर चित्रांगड्यात तो निर्णय अजून पेंडिंग आहे. मला हे विचारायचं आहे की तुमचं जो लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचा जो प्रस्ताव तुम्ही मांडलेला आहे, तोच प्रस्ताव विधिमंडळामध्ये म्हणजेच विधानसभेमध्ये म्हणजे त्याच्यावरती आलेला आहे का तुम्ही रेकॉर्डवरती? विधिमंडळामध्ये आणण्याचा प्रयत्न मागच्या नागपूरच्या अधिवेशनामध्ये झाला, परंतु मुळात हे सरकार जे आहे ते गेल्या 2.5 वर्षापासून अस्थिर आहे. कोणाचं आहे, कोणत्या पक्षाचं, ह्याच्याबद्दल आम्ही काही बोलणार नाही, परंतु हे सरकार आज पडतंय उद्या येतंय, ह्या सगळ्या प्रकारामुळं ते गेली 3-4 अधिवेशनं जे आहेत ते कुठल्याही प्रकारचे त्यात विषय, धोरणात्मक विषय, सामाजिक विषय खऱ्या अर्थाने झालेच नाही. त्यांनी त्यांच्या सोयीने, म्हणजे मी एक सरकारातला आहे, मग माझे 4 विषय, त्याचे 4 विषय, अशा प्रकारे एक व्यवहाराच्या पद्धतीने ते सरकारची मांडणी किंवा कॅबिनेट मंत्रिमंडळामध्ये निर्णय होत आहेत. हा जो विषय आहे तो जनतेचा विषय आहे, तो कोणत्या पुढाऱ्याने घेतलेला नाही, हा समाजाने विषय घेतलेला आहे, शिक्षणाचा विषय आहे, वंचित बहुजन घटकाला शिक्षण देणारा विषय आहे, आंतरराष्ट्रीय स्वरूपाचा दर्जा प्राप्त करणारा विषय आहे. आणि आता जे निर्णय होत आहेत मंत्रिमंडळामध्ये, तो आमदार, खासदार आणि पुढारी आणि मंत्री तो त्यांची फाईल घेऊन स्थिरतेमुळे राजकीय मानसिकताच अशी नाही की हे अशा प्रकारचे निर्णय घ्यावेत. त्यांनी कोणते निर्णय घ्यायचे याचं नामस्मरण मी करणार नाही. आता आणखीन दुसरं एक मला सांगायचं, फक्त लास्ट शेवटचा मी तुम्हाला घेतोय की आता जी नवीन शैक्षणिक पॉलिसी आलेली आहे, शैक्षणिक धोरणाची नवीन पॉलिसी आलेली आहे, त्या पॉलिसीमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की बाहेर देशातील युनिव्हर्सिटीला आपल्या भारत देशामध्ये त्यांना आमंत्रित करतो, आपण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देतो, परंतु आपल्याच देशामध्ये अशा तुम्ही युनिव्हर्सिटीच्या आपण मागण्या करतो, असे कितीतरी असतील. मी म्हणत नाही की आपले एकच आहे, परंतु आणखीन दुसऱ्या युनिव्हर्सिटी असतील. तर आपल्या देशातील शैक्षणिक युनिव्हर्सिटीला मान्यता न देण्याचं किंवा उदासीनता या गव्हर्नमेंटचं आहे का, आणि जर का असेल तर ते कशामुळे असू शकतं, आणि इतर बाहेर देशातून जे डिमांड करतात की तुम्ही या, तर ह्याच्यामध्ये नेमकं काय हेतू काय असतो? आता अतिशय महत्वाचा प्रश्न आहे की आज आपण 21व्या शतकात आहोत, तरी देखील आपला भारत देश आणि देशातले शिक्षण तज्ज्ञ सांगतात की विदेशातून टेक्नॉलॉजी आणा, विदेशातून प्राध्यापक आणा आणि आपल्याला शिकवा. आपण 21व्या शतकामध्ये तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपल्या देशामध्ये अशा प्रकारचं विद्यापीठ स्थापन करायला पाहिजे आणि आपण ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली पाहिजे. आज आपल्याला गुगल किंवा इंटरनेटमुळे सर्व सुविधा प्राप्त झालेल्या आहेत ना. तुम्ही तुमची माणसं तयार करा, तुमच्या लोकांच्या मध्ये कौशल्य तयार करा. हीच आमची भूमिका आहे की तुम्ही विदेशातल्या विद्यापीठाला इथे निमंत्रित करतायत आणि भारतीयांचाच पैसा खर्च होतो आहे. याचं कारण मी विचारलं, कारण काय असू शकतं तुमच्या? याचं कारण जे आहे ती लॉंग टर्म विचार करण्याची जी प्रक्रिया आहे, मानसिकता आहे, ती सरकारची आणि सरकारमध्ये निर्णय करणाऱ्यांची नाही. त्यांना काय वाटतं की मी आता खुर्चीवर आहे ना, मग मी आता 2 फॉरेन विद्यापीठं आणावीत, म्हणजे माझी ट्रिप ऑस्ट्रेलिया, जर्मनी, जपान चालू होते. ही जी मानसिकता आहे ना, ही संकुचित प्रवृत्ती आहे आणि हा स्वार्थ आहे. तर हा स्वार्थ त्यांनी बाजूला ठेवला ना, तर शैक्षणिक विचार केला तर असं विद्यापीठ आपल्याकडे करायला ते तयार होतील. बाहेर देशातली म्हणजे इतर देशातली युनिव्हर्सिटी आपल्या देशामध्ये बोलवण्याचं याचं दुसरं एक कारण असं असू शकतं का की शिक्षणाचं प्रायव्हेटलायझेशन करणं आणि त्यातून सरकारला आपलं भांडवलशाही आणून आपले घरं भरणं, माझ्या भाषेत सांगायचं तर आपली स्वतःची पोटं भरणं, हा असू शकतो का? तो आहेच. त्याच्यामध्ये शिक्षणाचा कन्सेप्ट जरी असला तरी आर्थिक बाजू फार महत्वाची आहे. त्यांना काय वाटतं की ह्या स्थितीमध्ये विदेशातले विद्यार्थी आणावेत, विदेशातले टेक्नॉलॉजी आणावी आणि विद्यापीठं आणावेत, म्हणजे आपोआप विदेशातलं नाव घेतलं की अफिलिएटेड टू USA, अफिलिएटेड टू केम्ब्रिज, अफिलिएटेड टू ऑस्ट्रेलिया, असं केलं की भारतीय विद्यार्थी आकर्षित होतात. म्हणजे ही सायकोलॉजी, ही मानसिकता आहे. आपलं जे नाही ते दुसरं चांगलं वाटतं. तर त्या दृष्टीने त्या विद्यार्थ्यांना वाटतं की आपण ज्या काही गल्लीत, आळीत, चाळीत, गावात राहतो तिथं देखील आपल्याला ऑक्सफर्ड विद्यापीठ शिकायला मिळतं आहे.
परंतु ह्या अशा पद्धतीने त्याचा खरंच बौद्धिक विकास होणार आहे का? अशा पद्धतीने त्याचा सामाजिक विकास होणार आहे का? आपला आणि आपल्याकडे रोजगार वाढणार आहे का? त्याला जर तुम्ही ऑनलाईन अमेरिकेतल्या विद्यापीठाचं शिक्षण दिलं तर तो अमेरिकेलाच जाणार आहे. मग आज आमची मुलं आमच्या देशामध्ये राहणारच नसतील तर ह्या देशाचं पुढचं भविष्य काय असणार आहे? मग त्या अमेरिकेतल्या किंवा त्या विदेशातल्या लोकांनी आणि विद्यार्थ्यांनी इथं येऊन शिकायचं, तिकडे जाऊन नोकऱ्या करायच्या आणि इथं येऊन सत्ता गाजवायची, म्हणजे आपण परत पारतंत्र्यात जायचंय का? त्यासाठी ही फार महत्वाची भूमिका आहे की आपण आपली तयारी आता केली पाहिजे. आता दळणवळणाची साधनं वाढलेली आहेत. तुम्ही सुरुवातीला आणा ना, तुम्ही यंत्रणा आणा, माणसं आणा, यंत्रसामग्री आणा, पण आपल्याकडे विद्यापीठ झालं पाहिजे तरच आपल्या देशातला विकास होणार आहे. हे जर विद्यापीठ केलं तर इथं डायरेक्टली 1,000 लोकांची एम्प्लॉयमेंट होईल, नोकऱ्या लागतील, 10-12 हजार विद्यार्थी शिकायला राहतील आणि लॉर्ड बुद्धाच्या नावाने एक थोडी नैतिक जबाबदारी असते. ही जी कृती समिती आहे, आता इथे जे आहेत ही सगळी मंडळी कृती समितीत आहेत, पण इतर सुद्धा म्हणजे कृती समितीमध्ये सदस्याची संख्या मिळून असे किती म्हणजे लोक असतील अंदाजे? आता साधारणपणे 350 लोक नियुक्त सदस्य आहेत आणि बाकीचे ज्यांच्यापर्यंत विषय जातो आहे ते सर्व लोक आम्हाला जॉईन होतात. पण आमच्या कागदावरती 350 ह्या राज्यातल्या ज्या 34-35 जिल्हे आहेत त्या सगळीकडे आमच्या कृती समितीचे प्रमुख संयोजक आहेत, कार्यकर्ते आहेत आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेले, त्या ठिकाणच्या पालकमंत्र्याला निवेदन दिलेलं आहे. सर्व पुढाऱ्यांना या संदर्भामधलं माहित केलं आणि अधिकाऱ्यांना. नेमकं या युनिव्हर्सिटीला मान्यता मिळण्यामध्ये नेमकी अडचण काय येते? एक शासनाची मानसिकता नाही, उदासीनता आहे असं आहे का आणखीन काही तांत्रिक बाबी आहे? नाही, उदासीनता नाही, परंतु त्यांनी हा लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल विद्यापीठ स्थापन करावं हे गांभीर्याने घेतलेलं नाही कुणी म्हटलेलं नाही. प्रत्येकाने करावे, व्हावे आणि जो विषय घेतलेला आहे तो अप्रतिम आहे असेच आम्हाला फीडबॅक आहे. 110 पत्र आपल्याला प्राप्त झालेली, फाईल आपल्याला हवी असेल तर आपलं बोलणं झाल्यावर मी तुम्हाला देतो. तर ह्या 110 फीडबॅकमध्ये अर्जदारांनी किंवा कृती समितीने जे मत मांडलेलं आहे ते अतिशय रास्त आहे. हे विद्यापीठ झाल्यास ग्रामीण भाग वंचित घटकाला शिक्षण मिळेल हे सगळ्यांच्या पत्रामध्ये वाक्य आहेत. परंतु त्याला शिक्षण विभाग, वन विभाग आणि मुख्यमंत्री ह्या तिघांनी एकत्र येणं ह्याला फार महत्व आहे. एकत्र येणं, अंडरलाईन द वर्ड. तो एकत्र येऊन त्यांनी ठरवलं पाहिजे की हे असं आहे आणि शासनाने हो म्हणायचं. एकदा त्यांनी घोषणा करून 150-200 कोटी रुपये शासनाला काय फार भारी नाही सुरुवातीला, नंतर टप्प्याटप्प्याने विदेशातून देणगी मिळेल, लोक देणगी देतील, सरकारची निधी वाढेल आणि एका बाजूने शिक्षण म्हणते की विद्यापीठ कमी आहेत, अजून 700 विद्यापीठाची देशाला गरज आहे. तर ही गरज भागवण्यासाठी हे एक विद्यापीठ आहे असंच आम्ही सांगतोय. आणि खरं सांगायचं तर कृती समितीच्या आमच्या ह्या सदस्यांनी शासनाला सूचना केली असं विद्यापीठ असावं. त्याचा खरंच शासन लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, लॉर्ड बुद्धा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी.